हाय मित्रांनो, माझं नाव आहे सुनील. आज आम्ही सर्वजण आलेलो आहे गोव्यामध्ये. गोव्यातील नॉर्थ गोव्यामधील आम्ही पणजीमध्ये आहे आणि आज आम्ही फिरायला जाणार आहे फाउंटेनेस ब्रिज पार्कला. तो पार्क मान्सूनमध्ये कसा दिसतो त्याला एक्सप्लोर करण्यासाठी आज आम्ही जाणार आहे आणि मान्सूनमध्ये तो कसा व्ह्यू देतो ते आम्ही आज बघणार आहे. त्यासोबत आणि माझ्यासोबत आहे माझा मित्र ओंकार आणि व्हिडिओग्राफर आणि एडिटर आपले आदित्य बनसोडे. हाय 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 हॅलो. हा एक नमुना आहे मला संकेत. हाय हॅलो. आम्ही सर्वजण आलेलो आहे कराडमधून आणि आम्ही आता निघालेलो आहे ब्रिज आर्ट जवळ. तिथे जाऊन आपण बघूया की कशा पद्धतीने आपण तिथे आर्ट्स आहेत ते. चला. तर आम्ही आता पोहोचलेलो आहे बघा फाउंटेनेस ब्रिज आर्ट जवळ. हे बघा संकेत आणि ओंकार आपल्या सोबत आहेत. आदित्यच्या गाडीवरती बसलेलो आहे आम्ही आणि आता पुढे निघालेलो आहे. आपण पोहोचलेलो आहे फाउंटेनेस ब्रिज आर्ट जवळ आणि हे बघा सर्व हे जे आर्ट आहे हे सर्व पोर्तुगीज आर्ट आहे आणि ह्या ज्या बिल्डिंग्स आहेत हे जे सर्व कलर्स आर्किटेक्चर जे सर्व गोष्टी आहेत ते सर्व पोर्तुगीज काळातले आहेत. हे जो हा व्ह्यू बघा पूर्ण हे वन ऑफ द फेमस गोव्यातील सिटी आहे. ह्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आम्ही आलेलो आहे मान्सूनमध्ये आल्यामुळे इथे आता लेस क्राऊडेड आहे. काही क्राऊड नाही, काही नाही आहे सर्व गोष्टी. आणि जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही माझं तर सजेस्ट नाही की तुम्ही मान्सूनमध्ये या, कारण मान्सूनमध्ये हा एरिया खूप डिफरंट दिसतो. इथे जो क्लायमेट आहे इथले जे कलर्स आहेत, ज्या कन्स्ट्रक्शन्स आहेत हे खूप बघण्यासारख्या गोष्टी आहेत. यासाठी तुम्ही इथे आलं पाहिजे आणि बेस्ट टाइम आहे लेस क्राऊडेड आहे हा मान्सूनचा. तर मित्रांनो, आपण आता आलोय फाउंटेनेस मधनं बाहेर आलोय. जोसेफ बाग मधून तुम्ही बाहेर आला ना तर पाहू शकता हा कन्सेप्शनल चर्च ऑफ गोवा आहे. हा वन ऑफ द फेमस चर्च आहे. खूप सारे बॉलिवूड मूवीज जसे की सिम्बा, चेन्नई एक्सप्रेस, मलंग, आशिकी 2 सारख्या खूप सारे फेमस. आपण इथे आता रूमवरती आलेलो आहे. आपण इथे फ्रेश वगैरे सर्व झालो. तुम्ही बघितलं आपण फाउंटेनेस आर्ट बघून आलो. त्यानंतर आपण चर्चमध्ये गेलो, चर्च फिरून आलो. त्यानंतर आता आपण वाजले संध्याकाळचे 4:30. आता आपण संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहे. तर आपण इथून आता आपण मिरामार बीचवरती जाणार आहे. तर चला मी तुम्हाला तिकडे घेऊन जातो. तर मित्रांनो, हा आपल्या व्लॉगचा डे 1चा गोवा ट्रिपचा शेवटचा स्पॉट होता मिरामार बीच. इथेच हा आपला व्लॉग आपण संपवत आहोत. तर मित्रांनो, हा आमचा पहिला व्लॉग होता. तरी कमेंटमध्ये नक्कीच कळवा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या उन्हाळ पुण्याला. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.